कोकणातील प्रत्येक अपडेट जाणून घेण्यासाठी आजच माझे कोकणच्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा. नमस्कार, मी सागर कदम. तुम्ही पाहत आहात माझे कोकणचे प्राईम टाइम बुलेटिन. बातमीपत्राला सुरुवात करण्याआधी पाहूयात बातमीपत्रातील ठळक घडामोडी. भोसते घाटात संरक्षण भिंतीला आदळून इर्टिगा कारचा भीषण अपघात. महामार्गावरील तो धोकादायक वळण पुन्हा एकदा चर्चेत. मुंबई गोवा महामार्गावरती पळसपे येथे कर्नाळा खिंडीमध्ये टेम्पो ट्रॅव्हलर्स बस पलटी. नियंत्रण सुटल्याने भीषण अपघात, 10 जण जखमी. आंब्यावर केमिकल फवारणी प्रकरण उघडकीस. वाशी फळ मार्केटमध्ये प्रशासनाची मोठी कारवाई. हापूस नावाखाली विक्रीचा प्रकार समोर. आणि रायगडच्या दिव्यागरमध्ये ग्रामपंचायत निकालानंतर राजकारण चांगलंच तापलं. माजी सरपंच सिद्धेश कोसबे यांच्यावरती भ्रष्टाचाराचे गंभीर आरोप. आता पाहूया सविस्तर वृत्त. मुंबई गोवा महामार्गावरती खेड तालुक्यातील भोसते घाटामध्ये अवघड वळणावरती इर्टिगा कारचा अपघात झाल्याची घटना समोर आलेली आहे. गोव्याहून मुंबईच्या दिशेने जाणाऱ्या या कारवरील चालकाचे नियंत्रण सुटल्याने वाहन थेट संरक्षण भिंतीवरती जाऊन आदळलंय. या धडकेत कारचे मोठे नुकसान झाले असून अपघाताची तीव्रता लक्षात येत आहे. या अपघातात काही जण जखमी झाल्याची प्राथमिक माहिती मिळालेली आहे. घटनेनंतर स्थानिकांनी तात्काळ मदत कार्य सुरू करत जखमींना बाहेर काढलं. त्यानंतर स्वामी नरेंद्र महाराज संस्थान भरणे नाका येथील रुग्णवाहिकेद्वारे सर्व जखमींना कळंबणी उपजिल्हा रुग्णालयामध्ये उपचारासाठी दाखल करण्यात आले. भोसते घाटातील हे वळण आधीपासूनच धोकादायक मानले जात असून वारंवार अपघात घडत असल्यामुळे पुन्हा एकदा सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवरती आलेला आहे. प्रशासनाने या ठिकाणी आवश्यक सुरक्षा उपाययोजना कराव्यात अशी मागणी नागरिकांकडून केली जात आहे. मुंबई गोवा महामार्गावरती पळसपे येथे कर्नाळा खिंडीमध्ये टेम्पो ट्रॅव्हलर्स बस पलटी होऊन भीषण अपघात झाल्याची घटना घडली आहे. आज 3 मे रोजी सकाळी 11:30 वाजण्याच्या सुमारास पनवेलहून अलिबागकडे जाणारी MH04 LE 7254 ही बस साई कृपा हॉटेल समोर चालकाचे नियंत्रण सुटल्याने रस्त्यावरती पलटी झाली. या अपघातात बसमधील 10 प्रवासी गंभीर जखमी झाले असून काहींना हात, पाय, कंबर आणि डोक्याला दुखापत झालेली आहे. जखमींमध्ये रुद्र म्हात्रे, रवींद्र माने, प्रियंका माने, विना माने, नागेश कुणाल, रूपा कोलारे, जित माने, सदाशिव सोमने, सीता माने आणि स्नेहा माने यांचा समावेश आहे. अपघाताची माहिती मिळताच जगद्गुरू रामानंदाचार्य नरेंद्राचार्यजी संस्थानची 24 तास मोफत रुग्णसेविका तात्काळ घटनास्थळी दाखल झाली. रुग्णवाहिकेचे चालक विश्वास पाटील यांनी तत्परतेने सर्व जखमींना नानासाहेब धर्माधिकारी रुग्णालय पनवेल येथे दाखल केले. वेळेवर मिळालेल्या उपचारांमुळे जखमींची प्रकृती स्थिर असल्याची माहिती मिळत आहे. या तातडीच्या मदतीमुळे मोठी जीवितहानी टळल्याने नागरिकांकडून समाधान व्यक्त करण्यात येत आहे. मुंबई गोवा महामार्गावरील खेड तालुक्यातील भोसते घाट येथे दुचाकीचा अपघात झाल्याची घटना समोर आलेली आहे. चिपळूणहून माणगावच्या दिशेने जात असलेल्या दुचाकीवरील चालकाचे गतिरोधकाजवळ नियंत्रण सुटल्याने मोटारसायकल घसरून अपघात झाला. या अपघातात साहिल संतोष बुदर आणि अक्षय गंगाराम बुदर दोघेही राहणार चिपळूण हे दोघेही जखमी झालेले आहेत. घटनेची माहिती मिळताच भरणे नाका परिसरात तैनात असलेली जगद्गुरू रामानंदाचार्य श्री नरेंद्राचार्यजी संस्थान नाणीजधाम यांची विनामूल्य रुग्णवाहिका तात्काळ घटनास्थळी दाखल झाली. खेड ट्रॅफिक पोलीस संपत गीते यांच्या मदतीने जखमींना तातडीने कळंबणी येथील उपजिल्हा रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आलं. भोसते घाट हा अपघात प्रवण भाग म्हणून ओळखला जात असून येथे वारंवार अपघात घडत आहेत. त्यामुळे या ठिकाणी अधिक सुरक्षा उपाययोजना करण्याची गरज व्यक्त केली जात आहे. वाशी येथील मुंबई कृषी उत्पन्न बाजार समितीच्या फळ मार्केटमध्ये आंब्यावरती केमिकल फवारणी केल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आलेला आहे. आकर्षक दिसावा आणि चांगल्या दर्जाचा भासावा यासाठी आंब्यावरती रसायनांची फवारणी केली जात असल्याची माहिती समोर आली आहे. विशेष म्हणजे कर्नाटकातून आलेला हा आंबा हापूस म्हणून विक्रीसाठी बाजारात आणला जात असल्याची उघड झालेली आहे. या प्रकाराची माहिती मिळताच अन्न व औषध प्रशासन विभागाने तात्काळ कारवाई करत संबंधित विक्रेत्यांचा मुद्देमाल जप्त केलाय. अधिकाऱ्यांनी 14 डझन आंबे ताब्यात घेत तपासणीसाठी प्रयोगशाळेत पाठवलेले आहेत. या कारवाईनंतर वाशी घाऊक फळ मार्केटमध्ये मोठी खळबळ उडाली आहे. ग्राहकांच्या आरोग्याशी खेळ करणाऱ्यांवरती कठोर कारवाई केली जाईल असा इशारा प्रशासनाने दिलेला आहे. तसेच नागरिकांनी फळ खरेदी करताना सावधगिरी बाळगावी असं आवाहनही करण्यात आलेलं आहे.
रत्नागिरीमध्ये कला रसिकांसाठी एक खास पर्वणी सजली आहे। शहरातील कलाकारांनी एकत्र येत एक भव्य आर्ट फेस्टिवलचे आयोजन केलेले आहे। या फेस्टिवलमध्ये विविध चित्रकला, हस्तकला वस्तू तसेच रेक्झिन आर्ट पासून तयार केलेल्या आकर्षक वस्तू पाहण्यासाठी आणि खरेदीसाठी उपलब्ध केलेल्या आहेत। विशेष म्हणजे रत्नागिरीतील कलाकारांनी एकत्र येऊन असा आर्ट फेस्टिवल भरवण्याचा हा पहिलाच प्रयत्न आहे। स्थानिक नागरिकांसोबतच पर्यटकही या फेस्टिवलकडे आकर्षित होत आहेत। कोकणात फिरायला आलेल्या पर्यटकांसाठी ही एक वेगळी आणि कलात्मक एक्सपिरियन्स ठरत आहे। लोकल कलाकारांना एक नवं व्यासपीठ मिळत असून त्यांच्या कलेला आता योग्य ओळख मिळताना दिसते आहे। हे सगळ्या चित्रकलेशी संबंधित असलेले स्टॉल आहेत आणि त्याच्यामध्ये सगळ्या प्रकारचे चित्र आहेत। म्हणजे ॲब्स्ट्रॅक्ट पेंटिंग आहेत, लँडस्केप आहेत किंवा लिपन आर्ट्स आहे, त्याच्यानंतर कानातले झुमके किंवा साडी पेंटिंग इथपासून ते अगदी फायबर ग्लासमध्ये काम केलेलं आहे, काय म्हणतात रेझिनमध्ये वर्क करून पेंटिंग केली, अशा अनेक प्रकारची म्हणजे बारीक सारीक गोष्टीपासून ते अगदी मोठ्या पेंटिंगपर्यंत सगळ्या प्रकारची चित्रे इथे तुम्हाला पाहायला मिळते। सगळ्या प्रकारचे चित्रकार इथे तुम्हाला पाहायला मिळतील आणि त्यांची कामं पाहायला मिळतील। रायगडच्या दिवेआगरमध्ये ग्रामपंचायत निकालानंतर राजकारण चांगलंच तापलेलं आहे। शिवसेनेचे जिल्हा प्रमुख प्रमोद घोसाळकर यांनी राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे आणि माजी सरपंच सिद्धेश कोजबे यांच्यावरती भ्रष्टाचाराचे गंभीर आरोप केले होते। मात्र या आरोपांना कोजबे यांनी ठामपणे फेटाळलेला आहे। दिवेआगरच्या जनतेने दिलेला कौल आम्हाला मान्य आहे, पण केलेले आरोप पूर्णपणे बिनबुडाचे असल्याचे त्यांनी स्पष्ट केले। याशिवाय जर माझ्यावरचे आरोप खरे असतील तर पुरावे सादर करा, मी सामोरे यायला तयार आहे असा थेट इशाराही त्यांनी दिलेला आहे। दरम्यान या निवडणुकीत शिवसेना पुरस्कृत विजय तोडणकर यांनी विजय मिळवला आणि त्यानंतरच आरोप प्रत्यारोपांना जोर आलाय। दिवेआगर ही स्वयंभू गणपतीचा स्थान आहे, पवित्र आणि पावनभूमी आहे। या भूमीमध्ये भ्रष्टाचार आणि लोक हुकुमशाही चालणार नाही। तशाच प्रकारचे या ठिकाणी आमचे शिवसेनेचे आपल्या विकास आघाडीचे उमेदवार विजय तोडणकर फार मोठ्या मताधिक्याने निवडून आलेले आहेत। या ठिकाणी पूर्वीच्या केलेल्या सरपंचांनी भ्रष्टाचार आणि खऱ्या अर्थाने म्हटलं तर या ठिकाणी श्रीवर्धन विधानसभा मतदारसंघामध्ये परिवर्तन लाट आलेले आहे आणि तटकरेंचे परतीचे प्रवास सुरू झालेले आहेत। आणि या ठिकाणी मी सांगतो तुम्हाला, पुन्हा भविष्य कालावधीमध्ये श्रीवर्धन मतदारसंघ शिवसेनेचा बालेकिल्ला होईल आणि तटकरेंना हद्दपार होईल, अशा प्रकारचं या ठिकाणी मी ग्वाही देतो आपल्याला। दिवेआगरच्या जनतेने जो कौल दिलेला आहे तो आम्हाला मान्य आहे, परंतु विजयाचा आनंदोत्सव साजरा करत असताना आपल्या वाहिनीशी बोलताना रायगड जिल्ह्याचे जिल्हा प्रमुख, शिवसेना शिंदे गटाचे जिल्हा प्रमुख प्रमोद घोसाळकर यांनी एक वादग्रस्त वक्तव्य केलेलं आहे की दिवेआगरच्या माजी सरपंचांनी केलेला भ्रष्टाचार। खरोखरच मी आपल्या माध्यमातून त्यांना आवाहन करतो, जर कोणत्याही प्रकारचा जर भ्रष्टाचाराचे त्यांच्याकडे पुरावे असतील तर त्यांनी ते सादर करावेत। उगाच बिनबुडाचे आरोप करण्यामध्ये काही मजा नाहीये। उगाच आपला काहीतरी आपला आनंद आहे, आनंदाच्या भरामध्ये आपला काहीतरी बोलून जायचं हे योग्य नाहीये, कारण ते एका पक्षाचे जिल्हा प्रमुख आहेत। आपण एखाद्याबद्दल जे आरोप करतो ते त्याचा आपल्याला पूर्णपणे माहिती पाहिजे। उगाच अशा प्रकारचे आरोप करून हा जो शांततेत चाललेला जो कार्यक्रम आहे, आपण या कार्यक्रमाला गालबोट लावलेला। मी त्यांच्याशी भ्रमणध्वनीद्वारे बोललेलो आहे, त्यांना विचारलेलं आहे की कोणत्या पद्धतीचे जर तुमच्याकडे जर आरोप असे केलेले आहेत की भ्रष्टाचार ते तुम्ही सादर करावेत। तर त्या निमित्ताने त्यांना आपल्या माध्यमातून पुन्हा सांगतो की त्यांनी जर त्यांच्याकडे कोणत्या प्रकारचे जर आरोप केलेले जे सिद्ध करायची जर क्षमता असेल त्यांनी करावी, नाहीतर उगाच आपला बेताल वक्तव्य करून आपले टीआरपी वाढवण्याचा प्रयत्न करू नये। यासह बातमीपत्रामध्ये वेळ झाली आता इथेच थांबण्याची। कोकणामध्ये घडणाऱ्या घडामोडींची इत्थंभूत माहिती मिळवण्यासाठी आणि अपडेट जाणून घेण्यासाठी तुम्ही पाहत राहा फक्त माझे कोकण।